काय मग मंडळी, अशा कुरकुरीत भजीचा आवाज ऐकून तुम्हालाही असं वाटलं ना की आपणही भजी बनवावी म्हणून. तर आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि मस्त पडणारा पाऊस, एका हातात चहाचा कप आणि मस्त कुरकुरीत भजी, कॉम्बिनेशनच एकदम भारी आहे ना. चला तर मग मंडळी, जास्त वेळ न घालवता आपण मस्त अशी बनवूयात कोबीची भजी. तर त्यासाठी मी इथे कोबी घेतलेला आहे चिरून, पातळ असं चिरून घेतलंय लांब लांब. त्याला एक 15 ते 20 मिनिटं मीठ लावून ठेवलेलं होतं मी. आणि त्यातच म्हणजे आपल्याला पीठ मळायचंय. आता 1 कप एवढं बेसन घालूयात आणि पाऊण कप एवढं ज्वारीचं पीठ घालायचं आपल्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण यूज करू शकता. पण ज्वारीचं पीठ बेस्ट आहे, म्हणजे मी नेहमी तेच वापरते. आता त्याच्यामध्ये ओवा घालूयात हाताने कुस्करून. आता थोडं जिरं घालायचंय, ते पण हाताने कुस्करून घालायचंय आपल्याला. आता आपण हळद घालूयात, धने पावडर घालायची, खाण्याचा सोडा घालायचा चुटकीभर. आता हिरवी मिरची घालूयात आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली, आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आपल्याला. तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यात आपल्याला पाणी ऍड करायचं नाही. त्याला जे पाणी सुटलंय कोबीला त्याच्यातच आपल्याला पीठ मळायचं आहे. आता तोपर्यंत इथे पॅन गरम करायला ठेवूयात तेलाचा, आणि आता पीठ मिसळून घेऊया छान. तर इथे हाताने सगळं पीठ छान चोळून चोळून एकत्र करायचंय, म्हणजे जे कोबीला पाणी सुटले त्याच्यामध्येच पीठ व्यवस्थित मळलं जाईल. अगदीच जर तुम्हाला गरज वाटली तर हलकासा पाण्याचा हापका मारायचा आहे त्याच्यावर, पण पाणी ऍड करायचं नाही, कोबीला पाणी खूप सुटतं. आणि हे थोडंसं असं कोरडं असंच पीठ म्हणजे हवंय आपल्याला, खूप ओलं नकोय. बघू शकता तुम्ही. आता इथे आपला तेल बघूयात आपण तापलंय का. तेल पण आपलं तापलेलं आहे. आता आपण भजी सोडूया. तर छान एक 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 भजी सोडायची आहे आपण मस्त अशी, आणि आलटून पलटून त्याला एक 5 मिनिटं तरी छान तळल्या जाऊ द्यायची आपल्याला. तर इथे मी काटा चमचा घेतलेला आहे आणि त्याने मी म्हणजे त्याला आलटून पलटून तळणार आहे. तुम्ही बघू शकता रंग अगदी मस्त येतोय भजीला आपल्या. तर इथे आपले भजी तळून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊयात. आहा, मस्त असा रंग आलाय त्याला सोनेरी. आता भजी काढून घेऊयात आपण, आणि लगेच आपण दुसरा पण घाणा घालूयात. तर नेहमीच आपण कांद्याची भजी खातो, तर कधीतरी ही कोबीची पण भजी ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि तितकीच चविष्ट आणि छान अशी कुरकुरीत होते. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि त्याचसोबत बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण आपले रेसिपीज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. मस्त रहा, खुश रहा. पुन्हा भेटूयात आणखीन एका रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.